दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडूनी आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी शरी घेऊन जाई सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस गे आज मीच आलो ते शिव बिझी आहे ना. पण मी विचारलंय का त्याच्याबद्दल? नाही तरी पण मी सांगतोय ते मितू आलंय ना घरी ते शिवशीच बोलतंय मला इग्नोर करून. वेणू 1 मिनिट ये ना. हे बघ तिला तुझ्यात इंटरेस्ट नाहीये आणि प्रेमात अशी जोर जबरदस्ती करून नाही चालत. मी पण तेच म्हणतोय शिव तिच्याशी प्रेम नाही करत पण मग ती त्याला जोर जबरदस्ती का करते मितू. आता ते मला काय माहित पण त्या दोघांचं त्या दोघांनीच सॉर्ट आउट करायला हवं. मी आता शिवला सांगतो तू लवकर काय ते सॉर्ट आउट करून टाक. चल येतो का? चल चल आपण नंतर बस स्टॉपवर भेटू. ओके बाय. आज लवकर निघालात तुम्ही? हिंदी शोच्या प्रोड्युसरची मीटिंग आहे माझी. अरे वा ऑल द बेस्ट. धन्यवाद. सांभाळून जा. हो या. बाय बाय. लगावेलू लिपस्टिक हिलेला आरा दिसते के जिला चोप लागेलो कमरिया. साहब आप साहब देखा नहीं गलती हो गई साहब. अरे नाही नाही मी ऐकतोय. या गाण्याचा अर्थ माहिती तुला? थोड़ा थोड़ा ये तो साहब हिंदी है ना समझ में तो आता ही है. मी जर एखादा हिंदी पेपर आणला तर तू मला शब्दांचा अर्थ सांगशील? हाँ साहब क्यों नहीं जरूर बता देंगे. मला हिंदी शिकायचंय. तुम सिखा देगा? आपको? अरे ये तो हमारे लिए बहुत बड़ी खुशकिस्मती होगी. जरूर सिखा देंगे साहब. कब सीखना आपको? आज संध्याकाळी. हाँ साहब शाम 6 बजे तक हमारी ड्यूटी खत्म हो जाएगी उसके बाद. चालेल संध्याकाळी भेटू. जी साहब. दिली वाटतं. आजी थांब मी बघतो. हा बघ बघ. अरे देवा काम वरी तसाचे. चला भांडी टाका पटापट. चुकून इथं आले. मला वरच्या माल्यावर जायचं होतं. येते मी. हो बाय काय चाललं? ये आतमध्ये ये. अगो त्या काल सुट्टी आहे. जा. अरे ते सर काम करताना ते बाबांका माहिती नाही. काय गो आज उशीर केलं? हो आजी हा तुम्ही एवढं पीठ मळलंय? हा. आज काय पाहुणे वावणे यायचे का तुमच्याकडे? नाही गो पाहुणे नाही. मग अगो त्या समोरच्या हॉटेलची ना पोळ्यांची ऑर्डर घेतली. 100 पोळ्या करूच्या. अहो आजी मग मला सांगायचं ना मी म्हणून दिलं असतं पीठ. काय मदत लागली तर सांगा मी हाय मदतीला. बर आजी मी पोला लाटू का? आज मी करते लागलं तर सांगते हा तुका. हा. नची आजी अगं हे बघ इथे काय मी करतोय ना
हे घरात कोणाक माहिती नाही हा. आजी हे सगळं माझ्यामुळे आहे ना, आणि मी काहीही करू शकत नाही. तर तसं नाही बाबा. हे बघ, तू हैसर रावता निर्णय घेतलास ना, जावई बापू एकदम खुश आहेत. अरे अडचणी काय, माणसाच्या आयुष्यात येतात आणि जातात, आणि आपण सगळे एकत्रच राहतोय की नाही, मग सगळं नीट होत. त्याला काय काळजी करू नको. आज आम्ही करतो तुझ्यासाठी, उद्या तू आमच्यासाठी कर काय. आणि हे बघ, जावई बापूंना समजून घे. म्हणजे थोडेसे तिरसट आहेत ते, पण मनाने चांगले. माया त्यांची तुमच्यावर. हं? ऐक माझा. झालं का प्रिन्स? झालं अरे प्रिन्स, त्याचा वेगळा अभ्यास चाललाय. तुझं बघू, मला काय बघू, काय लिहिलंय बघू. अरे काय हे, कसं अक्षर काढलंयस तू? पुन्हा लिही बरं, नीट अक्षर काढायचं. हं? हात दुखतोय ना. वा, 2 प्रश्नांची 2 उत्तरं लिहिली आणि हात दुखले प्रिन्सचे? नाही हा, पुन्हा लिहायचं. लिही बरं परत. आई आईलाय गो. पेन्सिलची टोक तुटली, दुसरी पण नाहीये. अम्मा पण टोक करूया ना पुन्हा. शार्पनर पण नाहीये. पण आपल्याकडे आहे ना शार्पनर, मी देते. काय पोरगो हा, असं वाटतं ना एक द्यावी चांगली आणि सरळ करू खया त्या. असू दे असू दे असू दे. हे घे, फोडणीपुरता लसूण झालाय. हं, दे. बरं शार्पनर दे ना याला. देते. अँग्री मॅन आले. असं नाही बोलायचं. इकडे बघ. आज लवकर इलाज जावई बापू. हो. चहा ठेवते हा. नाही, चहा नको आता. मी जरा चौकीकडे जाऊन येतोय. जरा हिंदी शिकायचंय, आणि गौरी आली की तिच्याबरोबर चहा घेणे. बरं. चल. सौबे, मला एक इंटरव्यू घ्यायचा है. रेडियो में तो हिंदी में बोलिए ना साहब, आपको हिंदी सीखनी है ना. बिल्कुल सही बोला तुमने. हाँ, बताइए साहब, कौन सी लाइन हिंदी में करनी है? मैं मराठी में बोलता हूँ, तुम हिंदी में बताना. हाँ, बोलिए. नमस्कार, मी मधुसूदन सावंत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नव्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे सत्यम शिवम सुंदरम. वाह वाह, क्या बात है साहब, क्या बोले आप, कमाल हो गया. हे मला हिंदीत म्हणायचं आहे. अरे एकदम इजी है साहब, बोल दीजिएगा. मैं मधुसूदन सामंत आप सब लोगों की आवभगत करता हूँ. आओ भगत. स्वागत बोले ना. हाँ. देखो, आपके यहाँ मेहमानों का स्वागत होता है और हमारे यहाँ आवभगत होती है. आओ भगत. हाँ, तो बोल दीजिएगा साहब कि मैं मधुसूदन सामंत आप सभी लोगों की आवभगत करता हूँ अपने इस नए प्रोग्राम में, जिसका नाम है सत्यम शिवम सुंदरम. वाह. या कार्यक्रमामध्ये आपण विविधतेने नटलेल्या परंपरांचा आढावा घेणार आहोत हिंदी में. पहली लाइन का बोले साहब, दोबारा बोलिए. या कार्यक्रमामध्ये आपण विविधतेने नटलेल्या परंपरांचा आढावा घेणार आहोत. यानी कि इस प्रोग्राम में विविधतेने हाँ, यानी कि अलग थलग. अलग थलग. नटलेला मतलब सजे धजे, एकदम रेडी हुए. अच्छा, एकदम रेडी. परंपरा के बारे में. आड़वा साहब, ये आड़वा क्या होता है? आडवा. आडवा नहीं, आढ़ावा. 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 हाँ, इसका मतलब है कि किसी चीज के बारे में अधिक जानकारी या उसके बारे में समझना. हाँ, समझ गए. यानी कि पहचान. पहचान. इस प्रोग्राम में हम अलग थलग सजे धजे परंपरा के बारे में पहचान करेंगे, यही ना? बरोबर. जानकारांकडून त्याची मतं जाणून घेणार आहोत. जानने वाले से उसके बारे में जानेंगे, बस हो गया. यही तो है साहब. गौरी जी बात तो सुनिए. गौरी जी बात तो सुनिए. गौरी जी
ऐसा है। अच्छा बाबा हा तुम्ही इथे काय करताय? काही नाही, मला हिंदीच्या काही शंका आहेत, त्या चौघाला विचारत होतो. अरे गौरी बिटिया, आज साहब ने बहुत अच्छा लिखा है। किंबहुना म्हणजे काय? मतलब अभी तुमने ये ग्रे कलर के कपड़े पहने हुए किंवा त्याच्याऐवजी अगर व्हाइट कपड़े पहने होते तो आपको गर्मी कम लगती. अच्छा ऐसा बोलते हैं। हाँ किंबहुना मतलब किंतु तुम काले कपड़े नहीं सफेद कपड़े पहनो। अच्छा किंतु ऐसा इसका अर्थ है। अच्छा नहीं मामा, किंतु नहीं बल्कि आएगा। अब काले नहीं बल्कि सफेद कपड़े पहनो। बल्कि पेपर वाला लो सब पेपर, आज से ये पेपर बोला था ना आपने? हिंदी पेपर? आमचा मराठी पेपर कुठे आहे? आज से ये पेपर बोला था। क्यों? वहिनी, बाबांना आजपासून हिंदी पेपर वाचायचा आहे, ते हिंदी शिकतायत ना? मी हिंदी शिकत नाहीये ना, मला मराठी पेपरच हवाय. भैया आमचा मराठी पेपर द्या, हा नकोय. गौरे आले. अरे अच्छा हुआ आप मिल गए। कल से हमारे यहाँ पर भी पेपर डालना, हिंदी मराठी दोनों, ठीक है? यहाँ का? अरे ये हमारे फ्लैट में है, कल से याद से देना प्लीज। साहब आपका हिंदी पेपर कैंसिल ना, मराठी चाहिए ना? हो। अंकल जी आपको पढ़ना है क्या? नहीं, वो तुम्हें पढ़ना होगा ना। नहीं, हम तो रात को पढ़ेंगे। ले लीजिए, बाद में दे दीजिएगा। गौरे चहा घे गो बाय. गो बघतास काय, टेबल उघड. चा हो. काय ग? अगं काय झालं? काय नाही. अगो काय माहितीये, लाडक्या नातीचं आपल्या आजीकडे लक्ष आहे का ना, ते मला बघूचा होता, म्हणून माका म्हातारी नाटकं करावी लागतात ना. आजी सॉरी. माहितीये माका, माझ्या नातीचं आजीकडे लक्ष आहे. पण काय गो, गेले 2 दिवस तुझं शरीर असं का पडलेलो, बरं नाही वाटत? नाही ना, बरी आहे ना? जावई बापू नाश्ता करून घ्यावा आणि आवरा पट्टापट्टा. मी जरा सरिताक मदत करून येतोय. हा काय गाई, कंबर दुखतीये का? नाही. आज थोडी थकल्यासारखी वाटतेस तू, का ग? अगो काय नाही झालं माका, चांगली ठणठणीत थांबी. आता आळस दिला म्हणजे थकल्यासारखे झाले काय? अगं पण असं आळस देतेस का कधी? त्यासाठी आता तुझी शिकवणी लावू मी. हा चल बाजू को, माका हात धुवचे. हो पण मी पोळ्या करतेय. काय ग, काय झालं? काय नाही गो. मग हात धुताना कळवळलीस ती? काय ग? काय नाही बायो. बघू जरा, बघू. अगो काय? अगं आई, काय आहे हे, कधी झालं? हा अगो ते भाजला माका, मी हात चोळले. अगं थांब, काय करू नकोस, थांब. आणि पाण्यात हात घालू नकोस, मी औषध आणते. काय हे सांगायचं पण नाही.
कुत्तों को मारने वालों को पकड़वाने पर 1 लाख इनाम. काय ग, काय झालं? अहो आईचा हात भाजलाय, दोन्ही हात भाजले. जरा मला 50 वेळा मी त्याला सांगितलं होतं गॅस कमी लावा म्हणून. आता नको, आता काही बोलू नका. आधीच ती खूप कळवळतीये. थांबा जरा, मी बघते. आजी आहेत का? हां. आजी, आजी, तुला भेटायला कोणीतरी मुलगा आलाय ग. आई इले कोण गो? अरे आजी ते आज अगो मी ओळखत नाही आता. तू जा बाबा जा. हा नंतर ये. जा जा जा. आजी विसरलात का? काल दुपारी पोळ्यांची डिलिव्हरी घ्यायला मीच आलो होतो. मालकांनी विचारलं आज जरा 50 पोळ्या जास्त मिळतील का? नाही. या ऑर्डर या तुम्ही. काय ग आई, कोण होता मुलगा? काय पोळ्यांची डिलिव्हरी काय म्हणत होता तो? आता कळलं ना हात कसे भाजले ते, कशामुळे भाजले ते. आई काय? काय नाही गो, तो हॉटेलची ना रोज 100 पोळ्यांची ऑर्डर घेतली होती. मी तुम्हाला नाही म्हणून सांगितलं होतं ना. माझं ऐकायचं नाही असं ठरवलंय तुम्ही सगळ्यांनी. एवढा नाकारता झालोय मी की मला जुमानायचं नाही असं ठरवलंय तुम्ही सगळ्यांनी. हा मधुसूदन सावंत 4 पैसे जमा करून तिला परत देईल एवढाही विश्वास तुमचा उरलेला नाहीये. अगं आई का असं केलंस तू? सांगितलं ना तुला मला मदत करण्यासाठी. यापुढे मी सांगतो माझ्यासाठी कुणी त्रास करून घ्यायचं कारण नाही, कळलं? ह्या बाईचे पैसे परत करण्याची जबाबदारी माझी ती मी पार पाडीन. यामध्ये कुणी स्वतःला त्रास करून घेण्याची गरज नाहीये, कळलं? तेवढा खमकी आहे मी. तुझ्या आईला सांग बंद झालं पाहिजे उद्यापासून. ठीक. आई म्हणता ना माका आणि परक करता. अगं आई तुला त्रास होऊ नये म्हणून म्हणतायत ना ते. इतकाही माझा हक्क नाही काय हो जावई बापू? अहो आपल्याच घरात संकट इला, अशात मी काहीच करूसा नाही. तुमच्या सुनेन तुमका फसवल्यान म्हणून सासूनी पण संकटात तुमची साथ सोडूची काय? आपल्याच घरात माका परक्यासारखा वागवता. इतके दिवस माझो सासूरवास सहन केल्यात ना, आता माका थोडा हक्क पण गाजवू द्या. अहो 4 दिवस कष्ट पडतील पण तुमच्या त्रासात माझो खारीचो वाटो हा याचा माका समाधान मिळतला. पैशासाठी हे नाही चालला. तुम्ही एकटे नाही, आम्ही पण आहोत तुमच्या बरोबर. हे माका तुमका सांगूचा. त्यासाठी हात कशाला भाजून घ्यायला पाहिजेत? त्याची काळजी नाही हो जावई बापू, पण त्याच्यावर मलम लावायला माझी लेक आणि माझे जावई आहेत. आता या वयात मी एवढंच करू शकते. त्याला पण तुम्ही नाही म्हणशाल तर. आजी इथे बस. आई ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे तर करा हे सगळं, पण एकट्यानं करायचं नाही. घरातले सगळे तुम्हाला मदत करणार आहेत. मी, नचिकेत, गौरी, सरिता, घरचे एवढेच आहेत. कळलं ना आई? आता आता जास्त दगदग नाही करायची हा एकटीने. आणि ती 50 पोळ्यांची एक्स्ट्राची ऑर्डर वगैरे ती काही नको आपल्याला. हा जेवढं आहे तेवढं पुरे. कळलं? गौरी, ए गौरी, पुरे बेटा. आजीला बरे वाटायला पाहिजे ना. आणि आजी
मी तुला कणिक मळून देईन, पोळ्या पण शेकून देईन. हा, तू काळजी करू नकोस. तेवढंच राहिलंय आता. पोळी भाजीची गाडी काढा दोघं मिळून.